ऐका ना सर. बोला की. हा तिथं बसलेत ना, त्यांना स्पीकर ऑन आहे ना, त्यांना म्हणावं डोळं झाकून ट्रीटमेंट करा, कारण माझ्या पोरामध्ये मला जाणवलाय अनुभव. तर माझ्यासारखा पैसा तर कोणीच खर्च केला नसेल. हा किती माझे पैसे गेले तुम्हाला, किती काय झालं, मी तर तुम्हाला सगळी हिस्ट्री माझी सांगितलीच. हो हो. पण मला आतापर्यंत कुठंच म्हणजे एका 8-15 दिवसात तर कोणाचाच गुण मला आला नव्हता, पण तुमच्याकडे आलेला आहे तो गुण. हॅलो, नमस्ते सर. हा नमस्कार. हा सर, मी प्राध्यापक लोंढे सर बोलतोय. बोला ना. एक 2 मिनिट वेळ आहे सर? हो आहे बोला. हा सर, एक आपल्या इथे असंच एक मुलांची समस्या होते. पालक आले होते आपल्यापाशी त्यांना मुलाला घेऊन. हम्म. तर आपल्याला काय काय फरक जाणवला आपल्या उपचारांचा, थोडं त्यांना सांगू शकाल का? हो सांगू शकतो की. स्पीकर ऑन आहे, तर त्यांना तेवढं म्हणजे तुम्हाला पहिला काय प्रॉब्लेम होती, आता काय बदल झालाय तेवढं सांगा की त्यांना. हा माझ्या मुलाचं काय झालं माहितीये का, ऍक्टिव्हिटी कमी होती हं, आणि मुलांमध्ये मिसळत नव्हता. हं. हॅलो. हा बोलतो, बोला की, ऐकतायत ते. आमच्या मुलाचं म्हणजे कसं ऍक्टिव्हिटी कमी, शिक्षणामध्ये अजिबात त्याला रस नाही आणि मुलांमध्ये मिक्सअप नाही. घरामध्ये पण मोजकंच बोलणं, म्हणजे कामापुरतं जेवण द्या, चहा द्या, नाही का, असं ऍडव्हान्स बोलणं वगैरे काही नाही. हा हा. आणि ते कसं म्हणतात ते एकटं नाही का राहतं पोरगं सोमग्न. हम्म, हम्म, हम्म. तसा तो आमचा मुलगा एकटाच आहे. आता बऱ्याच ठिकाणी दाखवलं, खर्च केला, पण काही फरक नाही पडला. आता सरांकडे आता एक 2-3 सेशन झालं. 2-3 सेशन मध्ये आता त्याचं सुरुवात आता बोलण्यामध्ये त्याचा फरक पडला. बर. आता बोलायला वगैरे लागला. आता अजून त्याची ट्रीटमेंट आहे 2 महिने, अजून चांगला कव्हर होईल. म्हणजे आम्हाला आता एवढा विश्वास तर आलेला आहे. एक मिनिट. ऐका ना सर. बोला की. हा तिथं बसलेत ना, त्यांना स्पीकर ऑन आहे ना, त्यांना म्हणावं डोळं झाकून ट्रीटमेंट करा, कारण माझ्या पोरामध्ये मला जाणवलाय अनुभव. एकदा विश्वास घेऊन बघा, कारण मला तर आम्हाला फरक पडलाय. तर तुम्ही मला तर एवढंच वाटतं की त्यांनी त्यांच्या मुलासाठी, मुलालाच घेऊन आलेत ना? हो हो, मुलाला घेऊन आले. डोळं झाकून कारण कसं की आत्ताशी तर आपण माझ्या मुलाचं बऱ्याच वर्ष, आज माझं पोरगं 21 त्याला त्या दिवशी 8 दिवस झाले 21 चालू झाले. त्याच्यामुळे आहे ना, त्यांना मला डोळं झाकून उलट ट्रीटमेंट करा. चांगले डॉक्टर सल्ला चांगला देतात. मी तर माझ्यासारखा पैसा तर कोणीच खर्च केला नसेल. बरोबर. कुलकर्णीचा फोन येतोय माझ्या ह्याच्यावर, लावा कुलकर्णी मॅडमला लावा फोन. त्याला मला डोळं झाकून करा उलट ट्रीटमेंट, कारण आत्ताशी त्याचे आम्हाला तर फरक जाणवायला लागलेत. म्हणजे बरोबर. त्यांना मला डोळे झाकून करा ट्रीटमेंट, ज्याच्यात आपले पैसे. माझ्यासारखं तर मी हिस्ट्री पूर्ण सांगितली. हो. किती माझे पैसे गेले तुम्हाला, किती काय झालं, मी तर तुम्हाला सगळी हिस्ट्री माझी सांगितलीच. पण मला आतापर्यंत कुठंच म्हणजे एका 8-15 दिवसात तर कोणाचाच गुण मला आला नव्हता, पण तुमच्याकडे आलेला आहे तो गुण. त्या मला तर असं वाटतं त्या पालकांनी करावी ट्रीटमेंट त्यांच्या मुलावरती. आता शेवटी प्रश्न त्यांचा आहे. काही का नाही. ओके. बरं मॅडम, पुढच्या वेळेस येतं नाही ना ते मुलांचं ते लिहून ते म्हणणार त्याचं सूचना वगैरे? हो त्यांना ते सांगितलं पुढच्या वेळेस आहे ना जाताना. आणि तुम्ही केव्हा फ्री चाललं तेव्हा मला पण थोडंसं तुम्हाला बोलायचं होतं. आता तुमच्या पुढे नाही का हे आहे पेशंट, नंतर मी तुम्हाला कॉल करते. चालेल. हो. थँक्यू मॅडम. आहे फरक जाणवतोय म्हणा त्यांना. किती वर्षाचा आहे तो? 17 वर्षाचा आहे. अरे हो, मग अजून लय त्याला. ते 17 म्हणजे म्हटल्यावर त्याचं उलट कमी आहे. उलट लवकर त्याचं होईल, कव्हर होईल. कारण त्याला कुठल्याच गोष्टी, तो जेवण्यात पण त्याला रस नव्हता माझ्या मुलाला. तर ते पण तुमच्यासारखेच आहेत. ते म्हणले सर आम्ही भरपूर सगळं केले, काय ठेवलं नाही बघा. मी तुम्हाला पण नाही का, मी पण म्हटलं असं पुण्यातला तुम्ही एक डॉक्टर ठेवला नाही तुम्हाला, तर मी ते सांगितलं जे कोणी सांगेल देवाधर्मापर्यंत मी तर पोहोचले. तुम्हाला नाही का त्या दिवशी मी सांगितलं, न विश्वास नसताना सुद्धा मी ते काही गोष्टी केलेल्या आहेत त्या.
ते बुद्धीला न पटणाऱ्या सुद्धा मी केलेलं आहे, का तर मुलासाठी. पण नाही, आपल्याला कुठून यश आलं, आता शेवटी आलंय तुमच्याकडंच. तुम्हाला तर त्या दिवशी म्हणलं 3 महिने लागो, 2 महिने लागो, पण माझी इथंच सगळी ट्रीटमेंट होणार. चालेल. त्याला एक फोन येतोय सर. चालेल. ओके. बोलूया नंतर. आपण ज्या व्यक्तीशी